जय भवानी। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्वप्रथम माता रमाबाई यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना वंदन करतो। आजच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी, आमचे गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार पराग शाह, मीर कोटेचा, आमदार राम कदम, संजय मुखर्जी, महेंद्र कल्याणकर, नवीन सोना आणि ज्याने या प्रकल्पासाठी पहिल्या दिवसापासून मेहनत घेतली ते माजी नगरसेवक आणि या सोसायटीचे मार्गदर्शक परमेश्वर कदम, आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व आपले कमिटीचे पदाधिकारी, आपल्या आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना मी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो। खरं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय बैठकीमध्ये या कमिटीने इच्छा व्यक्त केली होती, भूमिपूजन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी झालं तर खूप त्याचा आम्हाला या ठिकाणी आनंद होईल आणि यासाठी मी मुखर्जी आणि कल्याणकर या दोघांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी तो योग घडवून आणला आणि आज याचं भूमिपूजन होतंय। आजच्या दिवशी मी एवढंच बोलेन कि आज का दिन है महान, आज का दिन है महान, खुश है यहाँ का हर इंसान, खत्म हुई इंतजार की घड़िया, अब मिलेगा आपके सपनों का मकान। खूप 40 वर्ष तुम्ही या ठिकाणी अतिशय कशा अवस्थेत राहताय मगाशी याच्यामध्ये आम्हाला दाखवलं चित्रफितमध्ये, आणि आता तुमचा जो काही 40 वर्षाचा प्रवास आहे आता संपलाय आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी माता रमाबाई नगर आणि कामराज नगर या दोन्ही वस्त्यांच्या दृष्टीने हा आजचा तुमच्या जीवनातला ऐतिहासिक दिवस आहे आणि तो दिवस सुवर्णाक्षराने लिहावा असा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून पुढील 3-4 वर्षामध्ये या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल। 17,000 कुटुंबाचे आयुष्य उजळून निघेल। पुढल्या आठवड्यात दिवाळी आहे, परंतु तुमची इथल्या रहिवाशांच्या आयुष्यातली आजच खरी दिवाळी या ठिकाणी होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून माझ्या सर्व या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे आपण एका चांगल्या सुसज्ज अशा इमारतीमध्ये, जिथं गार्डन आहे, उद्यान आहे, तिथं सगळ्या अम्युनिटीज आहेत, अशा ठिकाणी आपल्याला राहण्याची संधी मिळेल। मी आपल्याला एवढंच सांगतो, ही क्लस्टर योजना गेल्या 15 वर्षापासून याचा प्रयत्न सुरू आहे। मला वाटतं त्या काळामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते आणि तिथून सुरुवात झाली, परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी देखील म्हटलं हे अनधिकृत चाळी इमारती क्लस्टरमध्ये कशा जाऊ शकतात। मग जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी आले त्यावेळेस याला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आणि त्याच्यामध्ये असलेल्या काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर यामध्ये आपण क्लस्टरला खऱ्या अर्थाने पुढे नेलं आणि जॉईंट व्हेंचर ही आपण योजना सुरू केली। आणि आता SRA आणि कुठलाही प्रायव्हेट बिल्डर नाही तर MMRDA स्वतः या ठिकाणी काम करते आहे। त्यामुळे तुम्हाला खात्री आहे
की मलाही खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे, वेळेमध्ये चांगल्या दर्जाचं चांगलं घर आपल्याला मिळेल, हा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो. मला आठवत आहे की तुम्हाला वाटलं होतं 20-25 वर्ष भाडंही नाही, बिल्डिंगही नाही, घरही नाही, पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा इथं आलो होतो चेक वाटायला. 150 कोटी रुपयाचे मुख्यमंत्री महोदय, आपण 150 कोटी रुपयाचे ना भाड्याचे चेक दिले. तेव्हापासून त्यांना विश्वास वाटला की बाबा आमची आता घरं होती. आणि म्हणून आजचा दिवस जो आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या शुभ हस्ते याचा श्री गणेशा झालेला आहे. मला वाटतं MMRDA, SRA हे काम लवकरात लवकर पुढे नेईल आणि सगळ्यांना घरं मिळतील. मला आठवत आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न पाहिलं होतं या मुंबईतल्या 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं, पण त्यावेळेस कुणाला वाटलं नाही काय होईल. परंतु खऱ्या अर्थाने मागे काय झालं ते जाऊ द्या, परंतु महायुतीच्या सरकारमध्ये याला चालना मिळाली. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी अगोदर होते तेव्हाही, पण नंतरच्या काळात हे सगळं बंद झालं. मग पुन्हा महायुतीचं सरकार आलं 2022ला आणि त्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेग आला आणि आपण मुंबईमध्ये, मुंबई MMR मध्ये क्लस्टरच्या माध्यमातून अशा मोठ्या इमारती उभ्या करतोय. लोकांचं जीवनमान बदलून जाईल, लोकांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील. किती दिवस खितपत आपण राहायचं. आणि म्हणून शासनाने भूमिका घेतली की हे सर्व पुनर्विकास प्रकल्प जे आहेत हे पूर्णपणे या ठिकाणी जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून होतील. मी एवढंच सांगतो, हा पुनर्विकासाची सुरुवात आहे. हे तर फक्त हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी योजना राबवायच्या आहेत. रखडलेले प्रकल्प जे आहेत ते म्हाडा आहे, SRA आहे, BMC आहे, MMRDA आहे, सिडको आहे, MIDC आहे. अशा सर्व आपल्या सरकारी प्राधिकरणाच्या मदतीने आपण पुढे नेणार आहोत. आणि म्हणून SRAचं जे काही धोरण आपण केलेलं आहे, या धोरणामध्ये देखील परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, नोकरदार आमच्या माता भगिनींसाठी घरं, या ठिकाणी स्टुडंट हॉस्टेल असेल, गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं, गोर गरीब जनतेसाठी घरं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. काही घरं BDD वगैरे चाळीची घरं दिली सुद्धा. आणि म्हणून वेगवान असं या ठिकाणी आपण काम करतोय. खऱ्या अर्थाने झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की चांगलं घर, हक्काचं घर, कायमचं घर मिळालं पाहिजे. ते देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मुंबईचा विकास करत असताना, मुंबईतले रस्ते चांगले करत असताना, मुंबईचं सुशोभीकरण करत असताना, मुंबईची मेट्रो पुढे नेत असताना या ठिकाणी या सर्व रखडलेल्या प्रकल्पांना देखील चालना देण्याचं काम आपलं सरकार करत आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची पंतप्रधान आवास योजना, सर्वांसाठी घरं, त्यांनी 2 कोटी घरांचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र, मुंबई देखील त्यांनी जो संकल्प केला आहे त्याच्यामध्ये मोठं योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने आपण अशा प्रकारची क्लस्टरचं डेव्हलपमेंट करतोय. आणि म्हणून मी आज काय राजकीय बोलणार नाही, पण मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नको, तर विकासाचे वारकरी पाहिजे. आणि मुंबईकरांना स्थगिती सरकार नको, मुंबईकरांना प्रगती सरकार पाहिजे. जे प्रगती करणार, विकास करणारं सरकार पाहिजे. आणि म्हणून रिझन सांगणारं नको, ऑन द स्पॉट डिसिजन घेणारं सरकार पाहिजे. ते आमच्या इकडे बसलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मला मगाशी परमेश्वर कदम यांनी सुचवलं, याच वसाहतीमधला एक जवान शहीद झाला होता. काय नाव त्याचं? मुरली नाईक हा देशाची सेवा करताना शहीद झाला. आणि म्हणून आपण ठरवलंय की त्याच्या परिवाराचं देखील पुढे व्यवस्थित सगळं परिवाराला सहकार्य झालं पाहिजे. म्हणून त्याला एक व्यापारी दुकान
देण्याचा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये माहीत आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे आमची जी काही टीम आहे आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत, या राज्याला पुढे नेण्याचं काम करायचं आहे, या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचं आहे। या राज्यातल्या लोकाभिमुख विकास, ज्या कल्याणकारी योजना ज्या सुरू झालेल्या आहेत, ते काही लोक या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार, असं होणार, तसं होणार, विरोधक खोट्या अफवा पसरवत आहेत, परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका। तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। दादा आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार। आता मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जे पूर परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात होते, त्यांच्या बांधावर पण आम्ही लोक गेलो आणि 32,000 कोटीचं पॅकेज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। जाता जाता एवढंच सांगतो, सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही। अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही। मुख्यमंत्री महोदय, मी एकच आपल्याला विनंती करतो, रमाबाई नगर हे नगर आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे मोठे मोठे स्मारक आपण करतोय, पुतळे उभे करतोय, पण रमाबाई नगर, माता रमाबाईचं स्मारक देखील आपल्या या क्लस्टर मध्ये आपण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय। मंडळी, निवारा या मूलभूत गरजा